ज्या थाळीत खातात त्या थाळीलाच पाडतात भोकं, जगात अशीच असतात लोक. प्रेम आता दोन गोष्टींसाठीच उरलंय, एक आहे पैसा आणि दुसरं आहे वासना. स्वार्थाशिवाय या ठिकाणी कोणी कुणाची दोस्ती करत नाही आणि लोक आपल्या संपत्तीसाठी मरतील पण आपल्यासाठी कोणी मरत नाही. आणि म्हणून थोडंसं विचार करा तुम्ही या गोष्टीचा. याच्यासाठी मी आज तुम्हाला ही स्टोरी सांगणार आहे, संगमरवरी कातळाचं अरसपाने सौंदर्य लाभलेल्या मुस्कानपासून, जिचं नावही मुस्कान आहे आणि जिच्या हसण्यावरती फसावं आणि फसतच जावं अशा पद्धतीनं प्रत्येक तरुणाला वाटावं आणि प्रत्येक तरुण हृदयाला वाटावं आणि जिला पाहताच हृदयाची धडधड अक्षरशः त्या सप्तस्वरांचे लय जशी असतात ना तशी व्हावी अशी होती ही मुस्कान. आता जिच्या पापणांचं तोरण मनाच्या दरवाजाला बांधावं आणि डोळ्यांच्या महासागरामध्ये म्हणजे तिच्या डोळ्यांच्या महासागरामध्ये आयुष्यभर डुंबून जावं अशा पद्धतीची होती ही मुस्कान. जिचं हास्य म्हणजे खळखळणारा झरा होता, रिमझिमणाऱ्या पावसामध्ये कोसळणाऱ्या त्या गारा होत्या आणि अशा पावसामध्ये भिजावं आणि कायम भिजत राहावं अशा पद्धतीची होती ही मुस्कान. अशा या रूपाची खान असणाऱ्या मुस्कानच्या प्रेमामध्ये पडला होता एक अपराधी, एक गुन्हेगार आणि त्याचं नाव आहे शरीक. लहानपणापासूनच हा जो शरीक आहे तो चुकीच्या मार्गाला लागलेला, चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये गेलेला आणि कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त पैसे मिळवण्याची याला लालसा लागलेली होती आणि यानं 2 नंबरचे धंदे सुरू केलेले होते. आणि याच्यावरती त्या जवळच्या आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ 6-7 गुन्हे दाखल झालेले होते. अशा पद्धतीचा हा गुन्हेगार होता. एकदा एका गावामध्ये हा शरीक आपल्या मित्राकडे आलेला होता आणि त्यावेळेस त्याच्या शेजारी एक घर होतं आणि त्याची भिरभिरणारी नजर जी आहे ती त्या घराकडे गेली आणि ती नजर जागेवरती खिळली. समोर होती मुस्कान. मुस्काननं शरीकला पाहिलं, शरीकनं मुस्कानला पाहिलं आणि नजरेनं नजरबंद केलं. एका नजरेनं म्हणजे यांच्या नजरेचा जो खेळ आहे तो खेळ आता सुरू झाला होता. आणि आता हा जो शरीक आहे तो आपल्या मित्राकडे सतत यायला लागला, सतत जायला लागला आणि आता हा नजरबंदीचा खेळ जो होता तो पुन्हा रोज व्हायला लागला. इशाऱ्यांना इशारे भेटायला लागले आणि न बोलताही खुणा पटायला लागल्या आणि नंतर यांच्या एकांतामध्ये भेटीगाठी सुरू झाल्या. जेव्हा एखादं स्वप्न असतं ते सत्यामध्ये उतरतं त्यावेळेस मनाची जी उलघाल होते तशाच पद्धतीच्या मनाची उलघाल या शरीकची झालेली आहे. आणि आता आपल्या प्रेयसीसाठी आपण काय करू काय नको अशा पद्धतीनं त्याला झालेलं आहे. मोठमोठ्या गिफ्ट तिला द्यायला त्यानं सुरुवात केलेली आहे. तिला जर पैसे लागले तर पैसे द्यायला त्यानं सुरुवात केली आहे. तिची जी काही इच्छा असेल, जी काही महत्त्वाकांक्षा असेल, तिला जे जे काय पाहिजे ते सगळं त्यानं तिला पुरवायला सुरुवात केलेली आहे. आणि मग तन मन आणि धन या सगळ्यांची उधळण दोघांनीही सुरू केलेली आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेले आहेत आणि एकमेकांशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही, दुसरं काही दिसत नाही. आणि प्रेमाच्या 30 दिवसांना आता त्यांच्या भरती आलेली होती. मधू होता, चंद्र होता आणि यांचा रोज मधुचंद्र सुरू होता. आता एक दिवस काय झालं, या शरीकनं मुस्कानला गाडीवरती बसवलं आणि तिला सांगितलं, म्हटलं डोळे बंद कर आणि तो तिला एका ठिकाणी घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर तिला डोळे उघडायला लावले. समोर एक प्लॉट होता. शरीकनं मुस्कानला सांगितलं, म्हटलं की हे बघ हा प्लॉट आपला आहे. आपला म्हणजे तुझा आणि माझा. आणि या जागेची जी नॉमिनी आहे ती सुद्धा मी म्हणजे नॉमिनी म्हणून तुला नेमलेलं आहे. तू माझी वारसदार आहेस असं त्यानं तिला सांगितलं. तू या प्लॉटची मालकीण आहेस आणि माझ्या आणि तुझ्या संपत्तीची संपूर्ण म्हणजे माझ्यावरती पण तुझा हक्क आहे आणि माझ्या संपत्तीवर पण तुझा हक्क आहे आणि मी तुझा गुलाम आहे, तू माझी बेगम आहे अशा पद्धतीनं त्यानं तिला सांगितलं. आणि त्या दिवशी त्यांचा मधुचंद्र अजूनच जास्त गोड झाला. आता दिवस आनंदाने जात होते आणि रात्रीपेक्षाही म्हणजे दिवसापेक्षाही रात्री आनंदाने जात होत्या आणि दिवसेंदिवस हा आनंद वाढत चाललेला होता. सगळीकडे दिवस रात्र आनंद होता. काही काळ अशाच पद्धतीनं निघून गेला आणि एक दिवस पोलिसांनी या शरीकला पकडलं. कारण हा पराक्रमीच बाळ होता आणि त्याच्यामुळे आता त्याला पोलिसांनी पकडलंय आणि जेलमध्ये टाकलेलं आहे. आता त्याला शिक्षा झाली, तो जेलमध्ये आहे. पण याच काळामध्ये शरीकचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे अनस.
आता शरीक आणि अनस हे अगदी लहानपणापासून एकत्र होते, एकत्र शिक्षण घेतलेलं होतं, त्यानंतर एकत्र चोरीमारी करायला सुरुवात केली होती, एकत्र अनेकदा तुरुंगामध्ये गेले होते, एकत्रच बाहेर आलेले होते. अशा पद्धतीनं त्यानं एकत्र अनेक कांड केलेली होती आणि हे दोघंही सख्या भावापेक्षा जास्त एकमेकांवरती प्रेम करत होते. एवढंच नाही, एकत्र दारू प्यायचे, अनेक कांड एकत्र येऊन करायचे. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. अशा पद्धतीचा होता याचा हा दुसरा जिवलग मित्र अनस. आता आपला मित्र म्हणजे शरीक हा तुरुंगामध्ये गेलेला आहे. आता त्याला बाहेर काढण्यासाठी या अनसनं प्रचंड प्रयत्न केले, पण त्याला काही यश आलं नाही. पण होता होईन तेवढी त्याने मदत करण्याचा प्रयत्न केला. पण शरीक एका प्रकरणामध्ये इतका जबरदस्त अडकला होता की आता तो लवकर तुरुंगातनं बाहेर येणं शक्य नव्हतं. आता इकडं मुस्कानच्या चेहऱ्यावरची मुस्कान पूर्णपणे हरवून गेलेली होती आणि ज्याच्यावरती आपण जीवापाड प्रेम केलं होतं तो प्रियकर आता तुरुंगामध्ये होता, मधू घरामध्ये होती, चंद्र तुरुंगामध्ये होता आणि असा यांचा मधुचंद्र असा हा प्रकार सगळा चालू होता. आणि मुस्कानला आता अडचणी यायला लागल्या. त्याच्यानंतर तिला पैशाची कमतरता भासायला लागली आणि यावेळेस तिच्या मदतीला धावून आला अनस, म्हणजे तिच्या प्रियकराचा जिवलग मित्र. आता काही काम असलं की अनस, पैसा पाहिजे अनस, मदत पाहिजे अनस, जे जे काय हवं ते अनस देत होता. आता काय झालं, मधू घरामध्ये होती, चंद्र तुरुंगामध्ये होता आणि मधुचंद्रासाठी फक्त एका चंद्राची गरज होती आणि त्या चंद्राचं कामही आता या अनसनं सुरू केलेलं होतं. आणि नंतर आता इथं यांच्या घरामध्ये यांचा सेकंड मधुचंद्र सुरू झालेला होता आणि मधु तीच होती, फक्त चंद्र वेगळा होता. आणि पुन्हा ते दिवस आणि पुन्हा त्या रात्री माघारी आलेल्या होत्या आणि शरीकची कोणतीही कमतरता अजिबात भासून देत अनस अजिबात भासून देत नव्हता आणि हा नव्या दमाचा गडी हा कष्टालाही कमी पडत नव्हता. आणि अशा पद्धतीनं एक प्रेमी तुरुंगामध्ये होता आणि तो आपल्या प्रेयसीच्या आठवणीनं झुरत होता आणि त्याचाच मित्र त्याच्याच प्रेयसीच्या बरोबरती फिरत होता. इकडं सगळं काही आनंदामध्ये चाललेलं होतं, मजेमध्ये चाललेलं होतं, सुखाने समाधानाने सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. दिवसामागून दिवस जात होते, महिन्यामागून महिने जात होते आणि एक दिवस या शरीकचा जामीन मंजूर झाला आणि अनेक महिन्यांनी तो आता तुरुंगामधून बाहेर आलेला आहे. आता आपला मित्र बाहेर आल्यानंतर मुस्कानला आणि अनसला आनंद व्हायला पाहिजे, पण झालं प्रचंड दुःख आणि आपल्या प्रेमामध्ये खंड पडणार. आपला चंद्र हा अधुचंद्र होणार. आता काय करायचं असं टेन्शन या दोघांनाही आलेलं आहे. आणि मुस्कान या काळामध्ये प्रचंड पाताळयंत्री कशी होती हे आपल्या लक्षात येतं. तिनं विचार केला, म्हटली की हा जो तिचा प्रियकर आहे, म्हणजे जे प्रेम प्रकरण आहे ते प्रेम प्रकरण जर शरीकला समजलं किंवा त्या शरीकला सोडून जर आपण अनसबरोबरती पळून गेलो किंवा त्याच्याबरोबरती राहिलो तर आपला प्रियकर म्हणजे शरीक आपल्याला जिवंत सोडणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला शरीकला जरी आपण सोडलं तरी शरीकनं आपल्या नावानं ती जागा केलेली आहे आणि शरीकच्या पाठीमागं आपण त्याचे नॉमिनी आहोत. आणि जर समजा आपण शरीकला सोडलं तर आपल्याला ती जागा पण मिळणार नाही. मग आता करायचं काय? म्हणजे या ठिकाणी जेणेकरून जागा पण आपल्याला मिळाली पाहिजे आणि अनस पण मिळाला पाहिजे, पैसाही मिळाला पाहिजे आणि प्रियकरही मिळाला पाहिजे आणि शरीकचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. हा विचार त्याचीच प्रियसी करते आहे आणि हाच विचार त्याचाच जिवलग मित्र करतो आहे. आणि त्यानंतर मुस्काननं आणि या अनसनं दोघांनी मिळून प्लॅन करायला सुरुवात केली. आता शरीक जो आहे तो तुरुंगातनं घरी आलेला आहे. त्याला यांच्या प्रेमाची किंवा यांच्या बाकीच्या गोष्टीची लफड्याची बिफड्याची काहीही कल्पना नाही. आता ज्यावेळेस आपल्या प्रियकराला इतक्या महिन्यानंतर घरी आलेला मुस्काननं पाहिलं, त्यानंतर मग तिनं अगदी मी किती तुझ्यासाठी आतुर होते आणि नंतर मग तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले आहेत. एकमेकांना रडतच ते एकमेकांना भेटलेले आहे. तुझी किती आठवण येत होती, तुझ्याशिवाय जगणं किती अवघड होतं, तू माझा जीव की प्राण आहे वगैरे 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 असलं काहीतरी दाखवण्याचा ती मुस्कान प्रयत्न करत होते. आणि पुन्हा एकदा आता त्यांचं जुनं जे प्रेम होतं ते प्रेम नव्यानं सुरू झालेलं होतं. आता एका बाजूला हे चाललेलं, दुसऱ्या बाजूला त्याचा जो मित्र आहे तो मित्र जीवाचा जिवलग मित्र अनस तो आलेला आहे. आणि मग तो पण त्यालाही किती आनंद झाला आहे की आपला मित्र आलेला आहे. त्याच्यानंतर मग तो अनस भेटायला आला आहे आणि मग फार दिवसांनी भेटलो आहे, मग आज आपण पार्टी करू वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी ते ठरवलेलं आहे. आणि त्या दिवशी त्यांनी
पार्टी करायचं ठरवलंय. रात्रीची वेळ आहे. हे दोन जीवाचे जिवलग मित्र पार्टी करायला बसलेले आहेत आणि अनस आपल्या मित्राला म्हणजे शरीकला मनसोक्त दारू पाजतो. मित्रा दारू पे, तुला काय प्यायची तेवढी पे, कारण तो आता इतक्या महिन्यांनी इतक्या दिवसांनी तुरुंगातनं बाहेर आलेला आहे आणि त्यामुळे तो आपल्या मित्राला दारू पाजतोय 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 पाजतोय. पण अनसच्या मनामध्ये काय आहे हे शरीकला माहीत नाही. रात्रीच्या 12 वाजण्याची वेळ झालेली आहे आणि तेवढ्यात मुस्कानचा फोन येतो आणि शरीक त्याच्याबरोबर ती बोलतो. शरीकला वाटतं मुस्कानला किती माझ्याबद्दलची काळजी आहे, बिचारी माझ्यासाठी फोन करते रात्री 12 वाजता. पण तिनं फोन केला होता शरीक जिवंत आहे का मेला हेच पाहण्यासाठी आणि हा तिच्याबरोबर ती बोलला आणि त्याच्यानंतर तिचा फोन ठेवून दिला आणि नंतर हे दोघंही मित्र बाजूचं एक आंब्याची बाग होती त्या बागेमध्ये गेले. तिथं खाट होती, त्या खाटेवरती शरीक झोपला. आता तो पूर्णपणे दारूच्या धुंदीमध्ये होता आणि त्याच्याजवळ होता त्याचा जिवलग मित्र अनस. आता हा अनस हा स्वतःच्या मूळ रूपावरती आला आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे एक लोखंडी सब्बल होतं, सिब्बल असं काहीतरी असतं बघा ते लोखंडाचं, तर ते हत्यार होतं. ते हत्यार त्यानं जवळ आणलेलं होतं आणि त्यानं ते शरीकच्या डोक्यामध्ये घातलं आणि त्याचबरोबर ते तिथं रक्ताची चिळकांडी उडाली. आता हा शरीक तळफळायला लागलेला आहे आणि त्यावेळेस मग त्यानं पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये तो घाव केला, पुन्हा प्रहार केला. अशा पद्धतीनं 3 वेळा त्याच्या डोक्यामध्ये ते जे शस्त्र होतं, त्याच्याकडे लोखंडी वस्तू होती, ती त्याच्या डोक्यात घातली आणि या ठिकाणी शरीकचा जागेवरती मृत्यू झाला. आणि यानंतर त्या अनसनं त्याचा मोबाईल घेतला, त्याच्याकडचं जे हत्यार होतं ते घेतलं आणि ते कुठेतरी लपून ठेवलं आणि नंतर मुस्कानकडे गेला, तिला घेतलं आणि त्या ठिकाणावरून फरार झाला. पण लक्षात घ्या, हे पापी काही दिवस 2-3 दिवस फक्त राहिले बाहेर, कारण गायब झाले होते, पळून गेले होते. नंतर पोलिसांनी दोघांना पकडलं आणि सध्या हे दोघंही म्हणजे त्यांचा म्हणजे मधुचंद्र जो आहे तो त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा जेलमध्ये चाललेला आहे. आता या कथेमध्ये आपल्या जुन्या प्रियकराची जमीन आपल्याला मिळावी आणि नवा प्रियकर आपल्याला मिळावा किंवा त्या प्रियकरासोबत राहता यावं याच्यासाठी प्रियसीनं जुन्या प्रियकराला म्हणजे जुन्या प्रियकराला नव्या प्रियकराच्या मदतीनं संपवलं. अशा पद्धतीची ही सगळी घटना आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघा, जो आपला जीवाचा जिवलग मित्र आहे, जवळचा मित्र आहे, ज्याच्यावरती एवढा विश्वास आहे, ज्याच्यावरती डोळे झाकून त्यानं विश्वास ठेवला होता, पण तोच मित्र आपल्या मित्राची प्रियसी आपल्याला मिळावी याच्यासाठी त्यानं मित्राचा घात केला. आणि या गोष्टीवरून आपल्याला ही गोष्ट जाणवते की पैसा आणि संपत्ती मिळवण्यासाठी मुलगी आणि एखादी मुलगी मिळवण्यासाठी मुलगा कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि अशी माणसं कधीही कोणाची होऊ शकत नाहीत आणि ते कधी कोणाचा घात करतील हे सांगता येत नाही. आता बघा, ही घटना कुठं घडली तर म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणचा बिजनोरचा जो भाग आहे त्या भागामध्ये किरतपूर हे पोलीस स्टेशन आहे, या परिसरामध्ये घडलेली ही सगळी घटना आहे. तर याच भागातलं हरजानपूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी राहणारा नजीम नावाची एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची एकुलती एक मुलगी आहे, तिचं नाव आहे मुस्कान. आणि ह्या मुस्कानचे 2 मोठे भाऊ होते आणि ते भाऊ शहरामध्ये नोकरी करत होते आणि एकुलती एक मुलगी त्याची होती. आता त्याच बिजनोर शहरामध्ये भाटान हा जो भाग आहे त्या भागात राहणारी व्यक्ती आहे शमीम. या शमीमला 5 मुलं आहेत आणि एक मुलगी आहे आणि याचा 4 नंबरचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे शरीक. आता काय झालं, या शरीकचं 2 नंबरची कामं होती, त्याच्यामुळे तो काही घरी कधी जात नव्हता. 1-1.5 वर्ष घराच्या बाहेरच मित्रांच्या बरोबर फिरत होता. मित्रांवरती त्याचा एवढा भरोसा होता आणि त्याच मित्रानं याची गेम केलेली आहे. आणि हा जो अनस आहे तर त्या परिसरातला काजीपाडा नावाचा भाग आहे, तर त्या ठिकाणी राहणारा अनस आणि याच्यावरती बाईक चोरीचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं हे सगळे गुन्हेगारच होते. आणि या शरीकची हत्या 20 जुलै 2020च्या मध्यरात्री झालेली आहे, म्हणजे 20 जुलै आणि 21 जुलैच्या मध्ये झालेली आहे. आणि 21 जुलैला सकाळी म्हणजे 21 जुलै 2020ला सकाळी आंब्याच्या बागेमध्ये त्याचं प्रेत मिळालेलं होतं आणि त्याची प्रियसी आणि त्याचा मित्र हे दोघंही 25 जुलै 2020ला अटक करण्यात आलेली होती. हे अगोदर पळून गेले होते प्राणी, पण नंतर ते सापडलेले होते. तर अशा पद्धतीनं त्या दोघांना अटक केली, त्यांच्याकडून मोबाईल, विविध कागदपत्र जप्त केली आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कागद होता तो होता जमिनीचा, कारण याच जमिनीमुळे शरीकची हत्या करण्यात आलेली होती. यामध्ये या शरीकची सगळ्यात मोठी चूक काय झाली होती बघा, की
त्या प्रेयसीला त्यानं नॉमिनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की जर मला काय झालं, मला म्हणजे त्याला शरीकला त्याला काय झालं तर त्याची जी जमीन आहे ती जमीन त्याची मालकी ही सगळी त्या मुस्कानला मिळेल आणि नंतर ती काहीही करू शकते आणि ती जमीन विकू पण शकते वगैरे वगैरे. आणि याच प्रकरणामुळे त्या ठिकाणी त्या तरुणाला आपल्याला म्हणजे त्याला मृत्यूचं तोंड बघायला लागलेलं होतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, आपण कोणालाही नॉमिनी करताना 1000 वेळा विचार करा आणि अशाच व्यक्तीला नॉमिनी करा की जी व्यक्ती खरंच विश्वासाला पात्र असेल. नाही तर आपण ज्याला नॉमिनी करतो तीच व्यक्ती आपला घात करेल आणि त्यानंतर होणारे फायदे मिळवण्यासाठी हे सगळं करू शकते. हे या ठिकाणी घडलेलं आहे. पैशासाठी आणि वासनेसाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो आणि कोणीही कोणाचा घात करू शकतो, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये जर आपण सावध राहिलो, म्हणजे आपल्याकडे एक म्हणे बघा की याल तर हसाल, न याल तर फसाल. तसं सावध राहिला तर हसाल आणि बेसावध राहिला तर फसाल, एवढं लक्षात ठेवा. बरं, याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला जरूर कळवा. आणि मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला द्या. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.